सातारा आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एक अतूट नाते आहे. या साताऱ्यात बाबासाहेबांनी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. या साताऱ्यात डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील, गाडगे महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांची भेट झाली. या साताऱ्यात बाबासाहेबांचे घर देखील आहे आणि या साताऱ्यात बाबासाहेबांच्या आईची समाधी देखील आहे. वाडेफाट्यापासून काही अंतरावरच असणाऱ्या या समाधीचे दर्शन घेण्यासाठी खूप दुरून लोक येतात. पण या समाधीचे काम गेली कित्येक वर्ष अपूर्ण अवस्थेतच आहे. ते केव्हा पूर्ण होणार हाच प्रश्न प्रत्येक भीमा अनुयायांमध्ये असतो. आसनगाव कुठलं, साताऱ्यातलं? नाही, शापूर ठाणे जिल्ह्यातलं. ठाणे जिल्ह्यातलं. हो. चंद्रकांत लक्ष्मण भरीत, राहणार आसनगाव, तालुका शापूर, जिल्हा ठाणे. तुम्ही आता एवढ्या लांबून इथं आलाय, ठाण्यावरून इकडं आलाय दर्शन घ्यायसाठी. तुम्हाला इथं आल्यानंतर काय तुमची प्रतिक्रिया, तुम्हाला काय वाटतं की बाबा इथलं स्मारक बघून किंवा इथल्या स्मारकाचं की तुम्ही इथं पहिल्यांदा आलाय का आज? इथे मी 2-3 वेळाला आलो, पण इथे येण्याचा योग आला नाही. मला व्यवस्थितरित्या काही मार्गदर्शन झालं नाही. त्यामुळे मी आता आमचे DR गायकवाड आमचे मित्र आहेत, त्यांच्यासोबत मी साताऱ्याला आलो. आणि मी बाबासाहेबांच्या सहवासात पुस्तक वाचताना ज्या वेळेला बाबासाहेब नेहमीच साताऱ्याला किंवा आपल्या कोर्ट कचेरीच्या कामानिमित्त यायचे, त्यावेळेला मुंबईहून येताना प्रथमतः ते आपल्या आईच्या मातोश्री भीमाईच्या स्मारकाला येऊन नतमस्तक व्हायचे आणि बराच वेळा ते तिथे त्यांच्या समाधीजवळ अश्रू ढाळायचे आणि त्यांना त्यांच्या आईची आठवण यायची. आज आम्हीसुद्धा या ठिकाणी आलेलो आहेत. जे काही दृश्य बघतो आहे ते अंतःकरणाला अतिशय वेदना आणि अतिशय दुःख होतं आहे की आपण इतरत्र सगळ्याच गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो आहे, पण या स्मारकाकडं आपण कुठल्याही परिस्थितीने आपण बघत नाही. त्यावेळेला समाजाने, सामाजिक समाजसेवकांनी किंवा आपल्या यांनी ह्या गोष्टीकडे जास्त लक्ष देऊन आपण या ठिकाणी हे स्मारक पूर्णत्वास कसं जाईल याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. आणि सर्वांनी या सर्व समाजासाठी एकत्र यायला पाहिजे. शासनाला एक दाखवून द्यायला पाहिजे की ज्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आणि त्यांच्याच आईची जर ह्या समाधीची जर अशी अवस्था असेल तर इतर ठिकाणी काय असेल. त्याच्यामुळे सामाजिक बांधिलकी जाणून आपण सर्वांनी एकत्र येऊन याचा ओप निश्चित करून याचं नेमकं खरं कारण शोधून आणि ह्या कामाला पुढे चालना देण्याची कृपा करावी असे मी समाज बांधवाकडून आणि आमच्या बामसेब, भारत मुक्ती मोर्चा आणि RMBKS गेली 9 ते 10 वर्ष झालं हे बांधकाम आहे ह्या परिस्थितीत बंद अवस्थेत आहे. ह्याच्यावरती कोणी काय बोलायला मागत नाही आहे. ना तिथले अध्यक्ष बोलत नाही आहेत, ना कुठल्या कमिटीतला कोण माणूस बोलत नाही. ह्याच्याबद्दल तुमचं नक्की काय मत आहे? अध्यक्षाने येऊन आपल्या ज्या काय आहेत ते मांडायला पाहिजे. त्यांना काही मदत लागली तर समाज करू शकतो, आपले पत्रकार बांधव करू शकतात. इथली स्थिती अतिशय वाईट आहे. या ज्या सळ्या आहेत बघा, यासुद्धा कापून नेल्यासारख्या वाटत आहेत, कट झाल्यासारख्या वाटत आहेत आणि इथे कोणीही रक्षक दिसत नाही आहे. ह्या ठिकाणी किंवा ज्याला आपण वॉचमन म्हणतो तीसुद्धा व्यवस्था या ठिकाणी असायला पाहिजे. समाज बांधवांनी याकडे लक्ष द्यायला पाहिजे किंवा आळीपाळीने या ठिकाणी येऊन याचं संरक्षण केलं पाहिजे की ही आपल्या बाबासाहेबांच्या मातोश्रीची पवित्र स्थान आहे. या ठिकाणी आपण जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे. तर या सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन या ठिकाणी आपल्या काय ज्या अडीअडचणी आहेत त्या समजून घेऊन या स्मारकाला उत्तेजन दिलं पाहिजे. सातारच्या ऐतिहासिक भूमीमध्ये जिथं भीमाई स्मारक आहे, हे भीमाई स्मारक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मातोश्रींचं हे स्मारक आहे. इथं त्यांच्यावर दफनविधी झाला होता. हीच ती जागा आहे ज्या जागेवरती त्यांना दफन करण्यात आलं होतं किंवा त्याची समाधी होती. तिथं गेली 10 वर्ष किंवा 10 वर्षाच्या अगोदरपासूनच इथं बांधकामाचं हे स्मारकाचं काम चालू आहे. पण हे काम बरेच वर्ष झालं हे असंच रखडलेलं आहे. आता आपण इथं बघू शकतो का, इथं कॉलमच्या वरचे गज कापून नेलेले आहेत. इथं कोणीही लक्ष देत नाही आहे. इथं सगळीकडे घाण पसरलेले, अक्षरशः दुर्गंधी पसरली आहे.
तिकडं घाणेरी वाढलेली आहे, गवत वाढलेलं आहे, तर ह्याकडं कोण बघत नाही आणि बांधकाम हे पूर्णपणे ठप्प झालेलं आहे. थोर पुरुषांनी आपलं अख्खं आयुष्य या देशासाठी वेचलेलं आहे. संभाजीराजानं हा देश महाराष्ट्र वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलेलं आहे. या महाराष्ट्रात असलं काय खपून घेणार नाही. बाबासाहेबांच्या आईचं स्मारक अजून झालेलं नाही, नक्की कशासाठी अडलंय आणि किती वर्ष अजून लागतील? आता ते अडलं का ते बोतलजींना माहिती आहे. आणि बोतलजी आमचे नेते आहे. घे रेकॉर्डिंग घे. इतका थांबलास घे ना, लगेच थांबवलं का? त्याच्यावर साहेब बोलायला 2 मिनटं ऐका. ज्याचं नाव घेतलं त्यानं का मोबाईल बंद केला? मोबाईल कुठं बंद केला? हां, बरोबर. घ्या दाखवा म्हणावते आता. आणि ते दाखवा, रेकॉर्डिंग करून डिलीट करू नका. त्या आईचं स्मारक व्हावं म्हणून आम्ही अनेक वेळा तडपडलेलो आहोत. पण बोताजी सरांना माहिती आहे त्याच्यात मॅक कुठं आहे, त्यात गमक कुठं आहे. जर तुम्ही सगळे माझ्या पाठीशी उभे राहणार असाल तर ते स्मारकाचं काम येत्या 2च महिन्यात चालू करून दाखवीन. पण इथल्या समाजानं उठावं आणि मागं उभं राहावं, ताकद द्यावी. कार्यकर्त्याला ताकद दिली समाजानं तर कार्यकर्ता लढतो. पण आमच्या इथं सगळीच मग मांडून पळून गेली तर ते शोले पिक्चरची स्टोरी मराठी आधे इधर आधे उधर बाकी मेरे पीछे आओ, तसं माझ्या मागं कोणच येत नाही. आणि मग मला माझी लढाई थांबते. माझी सगळ्यांना विनंती आहे समाजाला की तुम्ही सगळे एकत्र या. आई भीमाईचं स्मारक होईपर्यंत आपण हे आंदोलन सुरू करू. वेळ पडली तर आंदोलनाच्या जागेवर आमरण उपोषण लावीन. अन्नाचा कणी शिवणार नाही, त्या स्मारकाचं काम सुरू असतं. एवढे माझ्यामध्ये ताकद आहे. फक्त समाजाने साथ द्यावी एवढीच विनंती आहे. नाही होतंय काय साहेब, ॲक्च्युली हा विषयाच्या अनुषंगानं आता एरवी तर सगळ्या संघटना किती भराभर आहेत तुमच्या, इव्हन RPIमध्ये पण भरपूर आंदोलनं करतात. पण एवढा महत्त्वाचा जिव्हाळ्याचा विषय असताना त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही. प्रत्येकजण त्या 5 पोळख्यांच्याकडे, मग 5 पोळख्यांच्याकडे जर काय आहे तर ते काढा ना, आणा चव्हाड्यावरती. नेमकं काय झालं आहे, कुठे माशी शिकली, का स्मारक होत नाही आहे, शासनानं निधी दिला असताना सुद्धा का होत नाही याच्यावरती शासनाचा निधी घेतलाच नाही तर होईल कसं? नेमकं काय आलेला निधी आम्हाला नको आहे, दिला तर माझ्या अकाउंटला द्या. कसं काय चालणार आहे? ते नाही चालणार आहे. आणि राहिला प्रश्न, आज नाशिकमध्ये झालेला हा जो दुर्दैवी प्रकार आहे, या प्रकाराचा निषेध करून मुख्य तिथं कलेक्टरला निवेदन देण्यासाठी सगळ्यांनी यावं. मग सगळ्या पक्ष संघटनांना विनंती केली होती, सगळ्या नेत्यांना विनंती केली होती. पण तिथं फक्त एकटा कोण उभा राहिला? उमेश खंदोडे. बाकी एकही नेता आला नाही. आम्ही 200 जण जमलो होतो आणि एकाही नेत्याने त्याच्यावर आपलं कमेंट दिलं नाही. अरे आम्ही हाक मारली, तुमचा माझा तुम्हाला विरोध आहे, तुमचा माझा वैचारिक मतभेद आहे, पण बाबासाहेब आमचा डॉलर आहे. ते मंगळसूत्र गळ्यातलं काढलं, आम्हाला कुत्र्याची किंमत नाही. मग ते डॉलर, ते मंगळसूत्र वाचलं पाहिजे म्हणून तरी एकत्र या म्हणून आवाहन केलं होतं. आणि विशेष म्हणजे मी 15 ते 20 नेत्यांना फोन केले होते, नावं घेऊन सांगेन. एकही नेता तिथं आला नाही, कारण अशोक गायकवाडनं बोलवलं आहे. मी तर सांगतो समाजाने एक संघटित राहावं. आम्ही आमचा पक्ष चालू, तुमचा तुम्ही पक्ष चालू. पण अशा परिस्थितीला आपण सगळे एक होऊया आणि बाबासाहेबांच्या विचाराशी समरस होऊया, एवढीच मागणी होती, बाकी काय नव्हती. आता ह्याच्यावरती बऱ्याचशा संघटना बोलू लागलेल्या आहेत, बरेचसे नेते बोलू लागलेले आहेत ह्या विषयावरती. आणि आता हा विषय त्यांच्या मते, त्यांचं मत असं येतं की ह्या स्मारकामध्ये खूप मोठा आर्थिक घोटाळा झाला असल्याची शक्यता ते वर्तवत आहेत. सर्वांना जय शिवराय, जय भीम, नमो बुद्धाय. मी अमर गायकवाड, साताऱ्यातील एक सामाजिक आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता. आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळे किंवा माझ्या केलेल्या सामाजिक कामामुळे मी सलग 3 वेळा नगरसेवक झालो. सातारा या ऐतिहासिक नगरीमध्ये, छत्रभूमीच्या भूमीमध्ये फार मोठे मोठे ऐतिहासिक संदर्भ दडलेले आहेत. त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचं मूळ गाव हे कडगुण, जे आपल्यापासून फक्त 36 किलोमीटर अंतरावर आहे साताऱ्यापासून. अण्णाभाऊ साठ्यांचं जन्मभूमी वाटेगाव, जे पूर्वीच्या सातारा जिल्ह्यामध्ये होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षण, प्राथमिक शिक्षण प्रतापशाह हायस्कूल राजवाडा या ठिकाणी झालेलं आहे. अशा सातारा शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षण चालू असताना त्यांच्या आईचं दुःख निधन झालं साताऱ्यामध्ये. आणि साताऱ्यामध्ये ते आमनेंचा जो स्वतंत्र बंगला आहे, त्या घरामध्ये बाबासाहेबांच्या वडिलांसह ते कुटुंबासह राहत होते. परंतु बाबासाहेबांच्या आईचं दुर्दैवी अंत झाल्यामुळं, मरण आल्यामुळं त्यांची समाधी
सदर बाजारमधल्या पूर्वाश्रमीच्या स्मशानभूमीमध्ये त्यांना तिथे दफन केलं. ती स्मशानभूमी आजही आहे अशीच आहे. कालांतराने त्या स्मशानभूमीमध्ये सामाजिक जाणीव असणाऱ्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केली आणि बाबासाहेबांच्या आईची समाधीची आठवण राहावी म्हणून तिथल्या जुन्या कार्यकर्त्यांनी पत्र्याचं शेड बांधलं. कालांतरानं त्या जागेमध्ये आमचे सन्मान्य नेते, ज्येष्ठ कार्यकर्ते, विचारवंत, लेखक पार्थ मरिप्पा पोळके सर यांनी ॲग्रेसिव्ह भूमिका घेऊन त्या समाधीचं जतन केलं आणि ती समाधी विकसित करायचा प्रयत्न केला. कालांतराने त्यांनी काही लोकांच्याकडून मदत घेऊन किंवा व्यक्तिगत मदत खर्च करून त्या ठिकाणी शेडवाजा सुंदर अशी इमारत, छोटीशी पत्र्याची इमारत बांधली की ज्या ठिकाणी बौद्ध पद्धतीने लग्न होत होती, सांस्कृतिक कार्यक्रम होत होते, भीमगीतांचा कार्यक्रम होत होता, सगळे धार्मिक सामाजिक कार्यक्रम त्या ठिकाणी होत होते. नंतर हे भीमाई स्मारक मोठ्या प्रमाणात व्हावं अशी तमाम सातारा जिल्ह्यातल्या भीमसैनिकांची मागणी असल्यामुळं या मागणीला जोर वाढत गेला. तत्कालीन मुख्यमंत्री नामदार शरद पवार यांनी या संस्थेला, भीमाबाई आंबेडकर समता प्रतिष्ठान या संस्थेला काही मदत केली. परंतु त्या समता प्रतिष्ठानच्या बरोबर आणखीन एक प्रतिष्ठान निर्माण झालं होतं जे मूळचे साताऱ्यामधले लोक आहेत पण जे कामानिमित्त मुंबईमध्ये आहेत. अशा लोकांनी पण एक ट्रस्ट काढली होती आणि या वादामध्ये ते काम पूर्ण होऊ शकलं नाही. ते आलेले पैसे परत गेले असतील किंवा त्या पैशाचं काय झालं आम्हाला माहिती नाही आहे. कालांतराने ती संपूर्ण जबाबदारी पार्थ पोळकेने घेतली आणि ती संपूर्ण जागा पोळके सरांच्या संस्थेमध्ये आली आणि त्या ठिकाणी मोठं स्मारक व्हावं या उद्देशाने, मोठ्या मनानं, चांगल्या उद्देशानं सन्माननीय पार्थ पोळके सरांनी त्या ठिकाणी ती समाधी उकळून त्या ठिकाणी नवीन बांधकाम सुरू केलं. आमचा प्रश्न असा आहे की तिथं बाबासाहेबांच्या आईच्या ज्या अस्थी होत्या त्या आता कुठं आहेत? त्या अस्थी सध्या कुठं आहेत याचा खुलासा सन्माननीय पार्थ पोळकेंनी करावा. आणि ते काम आता तुम्ही अर्धवट का ठेवले? गेले 6 वर्ष झालं ते काम बोंबलत पडले, उघडं पडले. बाबासाहेबांच्या आईच्या समाधीची दुरावस्था झालेली आहे. त्या ठिकाणी नको ते व्यवसाय चालू आहेत, अतिक्रमण वाढत चालले आहेत आणि त्या ठिकाणी घाणीचं साम्राज्य सुरुवात झालेलं आहे. मग माझ्या आईची, बाबासाहेबांच्या आईची समाधी म्हणजे माझ्या आजीची समाधी अशी धुळकात पडली याचं तीव्र वेदना सातारा जिल्ह्यातील सर्व आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना होत आहेत. मित्रांनो, जर माझ्याकडून एखादं काम पूर्ण होत नसेल, माझी क्षमता नसेल, तर मी मोठ्या मनाने हे सामाजिक काम म्हणून शासनाकडून हे समाधीचं स्मारकाचं काम पूर्ण करून घ्यावं आणि शासनानं ते स्मारक पूर्ण बांधून त्याचं राष्ट्रीय स्मारक करून त्याचा देखभाल करण्यासाठी सन्माननीय पार्थ पोळकेंच्या सामाजिक संस्थेला ते द्यावं. आमचा विरोध नाही आहे, कारण त्यांच्यामुळंच ही जागा आम्हाला मिळाली ना. परंतु जाणीवपूर्वक विचारवत असणारे प्राध्यापक पार्थ पोळके सर जाणीवपूर्वक आडेलटट्टापणा करून मी कुणाच्याच पैशानं बांधणार नाही, माझ्या पैशानं बांधीन आणि त्याला आता समाज पैसे कोणी देत नाही आहे, कारण आता त्यांची पत गेलेली आहे. त्यामुळे हे स्मारकाचं काम बोंबलत पडलं आहे. आमचं असं म्हणणे आहे की जर आपल्याकडून काम होत असेल तर सरकारकडून करून घ्यावं. सरकारकडून करून घ्यायचं नसेल तर लोकांच्याकडून वर्गणी मागा. तुम्हाला पैशाची काय आवश्यकता आहे? लोक तुम्हाला वस्तुरूपाने मदत करायला तयार आहेत ना. कोण सिमेंट देईल, कोण कॉन्क्रीट देईल, कोण लोखंड देईल, कोण सिमेंट वाळू देईल. अशा विविध वस्तुरूपाने तुमचं ते काम तुम्ही पूर्ण करू शकता. परंतु आज आणि तुमची आणि माझी तब्येत, तुमचं वय याचा विचार करून भविष्यामध्ये ते स्मारक असंच राहू नये यासाठी पार्थ पोळकेंनी विनंती आहे माझी त्यांना हात जोडून की त्यांनी या स्मारकाचं लक्ष घालावं आणि ते पूर्ण करावं. एक सन्माननीय मी ज्या वेळेला नगरसेवक होतो त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न प्रत्यक्षात साकार करणारे सन्माननीय कांशीरामजी, खासदार कांशीराम, ज्यांनी बहुजन समाज पार्टी ही निर्माण केली, बामसेप आणि DS4 संघटना काढली, या कांशीरामला मी साताऱ्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला आणि सातारा नगरपालिकेच्या वतीनं श्रीमंत छत्रपती उदयनराजेंच्या उपस्थितीत फुले शाहू आंबेडकर साहित्य सदनाचं उद्घाटन मान्यवर कांशीराम साहेबांच्या हस्ते केलं. त्यावेळेला मी कांशीराम साहेबांना बाबासाहेब आंबेडकरांच्या आईच्या समाधीचं दर्शन दिलं. त्याचा हा पुरावा. हे माननीय कांशीराम साहेब आहेत, हे भीमाई स्मारकामध्ये आलेले आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी भीमाई स्मारकाला पुष्पचक्र अर्पण केलेलं आहे, जुन्या भीमाई स्मारकाला. कांशीराम साहेबांनी डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्या शेजारी एक बदामाचं झाड लावलेलं आहे.
ते झाड आता फार मोठा वृक्ष झालेला आहे. सन्माननीय कांशीरामजी भीमाई स्मारकाला अभिवादन करताना यामध्ये बहुजन समाज पक्षाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष विलास गरुड, प्राध्यापक ॲडव्होकेट सुरेश माने, अविचल धिवार, सिद्धार्थ रणवरे असे दिग्गज लोक त्यावेळेला पुण्यावरून मुंबईवरून आले होते. आणि या सगळ्यांचं कोऑर्डिनेटर म्हणून साताराच नव्हे तर महाराष्ट्रातील विचारवंत आणि मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती विजय कोळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम मी संपन्न केला होता. त्यावेळेला कांशीराम साहेबांनी व्याकुळून विचारलं की ह्या मैं किधर आया हूँ, ये क्या है. त्यावेळी त्यांना मी साहेबांना हातापाय पडून समजावून सांगितलं, इस जगह पर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की माँ को दफनाया था या जलाया था. असं म्हणल्यावर कांशीराम व्याकुळ झाले. त्या भीमाई स्मारकाच्या समाधीला कवटाळून बसले, रडत बसले. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू व्हायला लागले की म्हणले, मी एवढं मोठं सामाजिक काम करतो, लखनौमध्ये आम्ही 100 एकरमध्ये डॉक्टर आंबेडकर स्मारक बांधले, हे काम असं काय, ऐसे क्यों गिरी हुई है मेरी समाधी माँ की. आणि त्यांनी मला त्यांच्याजवळचे 10 लाख रुपये दिले. म्हणले, कल से काम सुरू कर, मैं मेरी माँ के समाधि का अच्छा काम करूँगा और चीफ मिनिस्टर मायावती से बात करके मैं आपको 10 करोड़ दूंगा, पूरा काम कर. परंतु माझ्या हातात सत्ता नव्हती किंवा त्या ट्रस्टचं मी कुणी नसल्यामुळं, त्यावेळी नव्हतं, आजही नाही आहे, ते पैसे मला घेता आले नाहीत आणि ते काम असंच पडलं. नंतर पार्थ बोळकेंना काय सन्माननीय लोकांना विचारलं की कांशीराम साहेब पैसे देत होते तर तुम्ही का नाही घेतले. तर पार्थ बोळके असे म्हणाले की कोण कांशीरामचा काही संबंध आहे, माझ्या आईची समाधी माझं मी बांधीन, त्यांचा कोणाचा मला पैशाचं घेणं नाही. असा अडगापणा करून हे स्मारकाचं काम थांबवलेलं आहे. आता सरांचं पण वय झालं आहे. सरांना विनंती आहे की सर आता तरी शानं होऊया आणि बाबासाहेबांच्या आईच्या राजकारण, समाधीच्या राजकारण कोणी करू नका. आपल्याकडून जमत असलेलं सरकारकडून काम करून घेऊया. सरकार कुठल्याही विचाराचं घेणं नाही, कारण सरकारचे पैसे नागरिकांच्या तिजोरीत आलेले पैसे आपल्या कष्टाचे असतात. त्याच पैशातून हे स्मारक व्हावं. आणि जर केलं गेलं नाही आहे तर हे स्मारक पूर्ण होण्यासाठी 16 ऑगस्ट 2024 आम्ही सातारच्या सन्माननीय कलेक्टरला निवेदन देऊन आंदोलन करणार आहोत. धन्यवाद. तर अजून सुद्धा आपण अध्यक्षांशी त्यांच्या बोलण्याचा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण अध्यक्ष समोर यायला मागत नाहीत, समाधानकारक उत्तर देत नाही आहेत. अध्यक्षांनी समोर यावं आणि त्यांची भूमिका स्पष्ट करावी.